सेनगाव पोलीस ठाण्यालगत एका ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून जीवे मार्गाची धमकी देणाऱ्या तरुणावर सेनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून फरार तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगी दररोज कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना नरसी नामदेव येथील नामदेव शिंदे हा तरुण तिचा पाठलाग करीत होता. मात्र त्या मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नामदेव हा तिला जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करत होता. दिनांक 24 ऑगस्ट दुपारी मुलगी घरी असताना दुपारच्या सुमारास तिच्या घरात नामदेव शिंदे यांनी जबरदस्ती घुसून त्या मुलीचा विनयभंग केला व तो आरडाओरडा केला तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीला मारहाण करण्याची सुरुवात केली. मुलगी घाबरून गेली व मुलीने आरडाओरडा केल्याने नामदेव हा पळून गेला. घडलेला सदर प्रकार मुलींनी तिच्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंब आणि थेट सेनगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी नामदेव शिंदे राहणार नरसी नामदेव यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दीपक मस्के, उप निरीक्षक खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.